आजच्या परिस्थितीमध्ये गृह विभाग किंवा पोलीस यंत्रणा ही थेट जनतेशीच त्यांचा थेट संबंध असल्यामुळे पोलीस यंत्रणेचा समाजाच्या सर्वसामान्य जनतेवरती थेट प्रभाव असतो आणि पोलिसांप्रती जनतेला चांगले अनुभव येत नाहीत अशी नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळे सरकारचं मत किंवा सरकारने केलेल्या उपाययोजना काय आहेत या संदर्भात आपण अपेक्षा महाराष्ट्राच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे तरुण तडफदार गृहराज्यमंत्री सतेज पाटील साहेब. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. सकाळ माध्यम समूहाच्या अपेक्षा महाराष्ट्र उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांचं आरोग्य ह्या विषयावर अनेक माध्यमातून चर्चा होत असते. त्या संदर्भात पोलिसांच्या आरोग्याबद्दल आपण गृह विभाग किंवा गृहराज्यमंत्री म्हणून काय करावं असं आपल्याला वाटतं? प्रथमतः मला दैनिक सकाळचं कौतुक करायचं आहे की अपेक्षा महाराष्ट्राच्या याचं एक सुरुवात आपण केलेलं आहे. राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या दैनिकानं महाराष्ट्राबद्दलच्या अपेक्षा लोकांच्याकडून मागण्याची मला वाटते ही एक नवीन गोष्ट केलेली आहे. किमान या माध्यमातून राज्यातले प्रश्न, राज्यातल्या अडचणी ह्या सर्वांच्या समोर येतील आणि राज्यकर्ते म्हणून आम्हाला देखील यामध्ये काही निर्णय घेण्यासाठी ती मार्गदर्शक ठरतील या पद्धतीचे एक उपक्रम राबवलात. त्याबद्दल प्रथमतः मला आपलं अभिनंदन करायचं आहे. पोलीस हा एक महत्त्वाचा घटक आहे प्रत्येक राज्यातला, कारण की शेवटी कायदा आणि सुव्यवस्था हीच राज्याच्या प्रगतीचा पाया असते. 10-15 वर्षापूर्वीची पोलीस दलाची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळीची आव्हानं वेगळी होती आणि आजची आव्हानं वेगळी आहेत. आणि म्हणून आरोग्य हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आजच्या ताणतणावामध्ये निर्माण झालेला आहे. कारण की आज पोलिसांच्या समोर 5 किंवा 4 विषय येत नाहीत. आज पोलिसांच्या समोर दिवसाकाठी 100 विषय या ठिकाणी येतात. बंदोबस्तावर असेल तर आजच्या ज्या तासाचा बंदोबस्त आहे तो विचार करावाच लागतो, परंतु पुढच्या तासात काय होईल का ही मनामध्ये धाकधूक असते. आणि म्हणून आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे. आपणच तंदुरुस्त बंदोबस्त हा एक मोहीम दैनिक सकाळनं राबवली होती आणि त्याच अनुषंगानं आता आपण आहार तज्ज्ञ हे प्रत्येक जिल्ह्याला नेमण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारतो. उद्देश एवढाच आहे की आज ड्युटीवर असताना किमान काय खावं. म्हणजे परवा आता आमच्या तनिष्का ग्रुपनं बीटचे लाडू पोलिसांना दिले. हेमोग्लोबिन त्यामध्ये वाढू शकतो. हे काय फार खर्चिक विषय नाही आहे, म्हणजे घरी बनवता येतात असे. म्हणजे ही माहिती आम्ही जोपर्यंत आमच्या पोलीस कुटुंबियांना देत नाही तोपर्यंत त्यांच्या आहारामधनं योग्य ते सत्व त्यांना मिळणार नाही. आणि म्हणून आता प्रायोरिटी आम्ही इतर त्यांच्या मागण्यांबरोबरच पोलिसांच्या आहाराकडं, आरोग्याकडं लक्ष देण्याची भूमिका आपण स्वीकारतो. आज 100-1 कोटी रुपये आपण आजारी पडल्यानंतर त्यांच्यासाठी खर्च करतो, परंतु हे खर्च करण्याची वेळच येऊ नये यासाठी पहिलं त्यांचं आरोग्य आहाराच्या माध्यमातून चांगलं राहावं हा आमचा प्रयत्न आहे. ड्युटींच्या वेळाबद्दल आपण बोललात. आजची परिस्थिती बघितली तर लॉ आणि ऑर्डर हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आज ड्युटी ही 12 तास 24 तास सुट्टी मिळेल नाही मिळेल अशी दुर्दैवानं परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षामध्ये जवळजवळ 55,000 पोलीस भरती झाली, त्यामुळे काही प्रमाणात एक रिलीफ आमच्या पोलीस दलाला थोडाफार मिळाला. परंतु आता पुढच्या 5 वर्षात साधारणपणे 61,000ची नवीन भरती ही करण्याची भूमिका शासनाने स्वीकारलेली आहे. आणि मला वाटते ही भरती पूर्ण ज्यावेळी होईल, हळूहळू टप्प्यानं दरवर्षी ही भरती पूर्ण होईल, तसं पोलिसांना किमान 8 तासाची ड्युटी, आठवड्यातनं 1 सुट्टी या सगळ्या गोष्टी राबवता येणं शक्य होणार आहे. आणि ताणतणाव आणि ड्युटीमध्ये जरा समतोल आम्हाला राखता येईल असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे पोलिसांच्या आरोग्याशी संबंधित त्यांचे कामाचे तास हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. 100% म्हणून आपण 61,000 नवीन पोलिसांची भरती करतोय, तर त्यांच्या कामाचा ताण आपोआप कमी होणार आहे. हे खरोखर स्वागतार्ह बाब आहे. मात्र त्याही पलीकडं एक पोलिसांचं आरोग्य किंवा त्यांच्या कामाचा जो परफॉर्मन्स आहे ह्याच्यावरती अजून एक जबाबदार असणारा घटक म्हणजे घरं. म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये हजारो पोलीस, जे पोलीस कर्मचारी कॉन्स्टेबल असतील काय, ते झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. दुसऱ्या बाजूला जे पोलीस क्वार्टर्समध्ये राहतात त्या क्वार्टर्सची अवस्था अतिशय दयनीय आहे. अनेकदा विधिमंडळ असेल, बाहेरची व्यासपीठं असतील वेगवेगळी, त्या व्यासपीठांवरून सुद्धा ही चर्चा झालेली आहे, नेहमीच झालेली आहे. नेमकी काय अडचण आहे? निधी
किंवा नवीन क्वार्टर्स बांधण्यासाठी जागा. पोलिसांची घरं हा अत्यंत एक महत्त्वाचा विषय आहे. कारण की आज घरात जर वातावरण चांगलं नसेल तर तो ड्युटी करताना त्याला सातत्यानं त्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. मधल्या काळामध्ये आपण जवळजवळ 6,000 नवीन घरं करून देण्याची भूमिका स्वीकारली. अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक शहरामध्ये ही घरं बांधून आता तयार होत आहेत. परंतु अजून देखील पोलिसांना प्रत्येकाला घर द्यायचं असेल तर आमच्याकडं घर नाही हे वास्तव आहे. आणि म्हणून परवाच आपण मंत्रिमंडळापुढे एक प्रेझेंटेशन दिलं की पुढच्या 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये आम्ही एक प्रकल्प या राज्यामध्ये घेऊ इच्छित आहे. कारण की मधल्या काळामध्ये आमच्या पोलिसांच्या जागा प्रचंड मोठ्या आहेत, अगदी चांगल्या जागा आहेत. बाजारभावाची किंमत विचार केली तर त्या जागा प्रचंड आहेत. परंतु त्या BOT तत्वावर डेव्हलप करू नयेत अशी आमची भूमिका आहे. कारण की शेवटी जागा एकदा संपली की परत आम्हाला ती जागा उपलब्ध मिळणार नाही. म्हणजे संपून गेली की विषय आम्हीच ते बांधावं अशा पद्धतीचं धोरण आम्ही स्वीकारतो आहे. आणि मग हुडको करून साधारणपणे 1,000 कोटीचं लोन, सॉफ्ट लोन घ्यावं. राज्य शासनानं काही सहभाग करावा आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये क्वार्टर्सची दयनीय अवस्था आहे त्याला प्रायोरिटी देऊन एक 3 ते 5 वर्षाचा एक मास्टर प्लॅन संपूर्ण राज्याचाच करायचा आणि दरवर्षी या पद्धतीनं आपल्याला घरं बांधता येतील का, तर या पद्धतीचा आम्ही प्लॅन तयार केलेला आहे. आणि लवकरच तो हुडकोकडं आमचं प्रपोजल जाईल. 1,000 कोटीचं कर्ज आम्ही हुडकोकडून घेतो आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी याला मान्यता देण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या माध्यमातून आम्हाला हा पोलिसांच्या क्वार्टरचा प्रश्न येणाऱ्या भविष्यकाळात आम्हाला निश्चितपणे सोडवता येईल. पूर्वीच्या काळामध्ये सोडवला गेला नव्हता हे मान्य करावं लागेल. अडचणी होत्या, काही झालेलं नाही आहे. परंतु आता येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की आम्ही तो व्यवस्थितरित्या सोडवू शकू.